जेवढी प्रसंगावधानता किंवा जेवढी तत्परता हे पोलिसांचं वाहतूक खातं जे आहे की नाही दाखवतं की नाही, लोकांच्या बघा टपाटप गाड्या उचलत आहेत. म्हणजे माणूस आतमध्ये जाऊन औषध आणसपर्यंत किंवा एखादी वस्तू घेसपर्यंत लगेच यांची गाडी येते आणि लगेच ते उचलून घेऊन जाते. 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये, 1000 रुपये फाईन. मला सांगा, गाडी कुठं लावावी याच्या संदर्भात कुठेही इथे गाड्या लावा असा बोर्ड कुठेही लावलेला नसतो. इकडे लावू नका, तिकडे लावू नका. मग गाडी विकत घेताना तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता, त्याच्यानंतर रोड टॅक्स घेता, त्याच्यानंतर टोल घेता, सगळे टॅक्स घेता आणि काय लोकांना मारता का काय? दुसरी गोष्ट, अशीच तत्परता महसूल खातं का दाखवत नाही? अशीच तत्परता नागरिकांची सेवा करताना महापालिका का दाखवत नाही? अशीच तत्परता पाण्याच्या बाबतीत पालिका का दाखवत नाही? अशीच तत्परता बघा, गाडीच पळून जायला लागली, मी माझी गाडी आली म्हटल्यानंतर. अशीच तत्परता तुम्ही दवाखान्याच्या बाबतीत, शाळेच्या बाबतीत, सुविधांच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, लाईटच्या बाबतीत आणि इतर ज्या काही अडचणी असतील त्या बाबतीत का दाखवत नाही? अशीच तत्परता तुम्ही खड्डे बुजवण्यामध्ये का दाखवत नाही? अशाच प्रकारची तत्परता तुम्ही ट्रॅफिक नियोजन करण्यास त्यावेळी का दाखवत नाही? म्हणजे ट्रॅफिक वॉर्डनचं किंवा ट्रॅफिक हवालदारचं काम असतं ट्रॅफिक नियोजन करणं, त्याच्या ऐवजी ते नियोजन करण्याच्या ऐवजी बाकीचं नियोजन करत बसतात. लोकांकडून गोळा करणे, फाईन मारणे आणि बऱ्याच ठिकाणी तर खाजगी एजन्स्या नेमलेल्या आहेत, खाजगी कॅमेरे आहेत, ज्याच्यातून टपकन फोटो काढतात, लगेच 1,500 रुपयाची पावती, टपकन फोटो 1,500 रुपयाची पावती. ही लूट आहे असं माझं मत आहे. आणि नागरिकांना तुम्ही वेळ द्या ना, की बाबा 2 व्हीलर तुमची पार्किंग असेल तर 1 तास तुम्हाला फ्रीमध्ये पार्किंग मिळेल. जर 4 व्हीलर असेल तर 2 तासाची पार्किंग. लोकांनी गाडीतून उतरलं की लगेच तुम्ही त्याला टोल लावताय, म्हणजे ह्या अशा प्रकारच्या फाईन लावताय, गाड्या उचलून नेताय. भविष्यामध्ये लोकांना गाडीच वापरू नये एवढा फाईन मारायचा विचार यांचा दिसतोय मला वाटतं. आणि या भारतामध्ये ज्याच्याकडे गाडी असेल त्यांनी लक्षात घ्यायचं की आपण एक मोठी चूक केलेली आहे, असंच यांचं वागणूक. अशीच तत्परता तुम्ही जन्म दाखले देतानी, अशीच तत्परता मृत्यू दाखले देतानी, अशीच तत्परता तुम्ही जातीचे दाखले देतानी, अशीच तत्परता तुम्ही उत्पन्नाचे दाखले देतानी का दाखवत नाही? जिथे लोकांना लुटायचं तिथे लगेच हात घालायचा आणि जिथं लोकांना सेवा देण्याची खरी संधी आहे किंवा दिली पाहिजे तिथे मात्र खिशात हात घालायला लावायचा. अरे हात कुठे कुठे घालताल? जळतील तुमचे हात. आणि या गाड्या उचलताना ज्या गाड्यांचं नुकसान होतंय, डॅमेज होतंय, स्क्रॅचेस पडतात, काही पार्ट तुटतात, लाईट हेड तुटतात, इकडचं तुटतं तिकडचं तुटतं, ते कोण भरून देणार? माझं मत आहे की अशा गाड्या उचलून नेताना जे काही त्या गाडीवाल्याचं नुकसान होईल ते सुद्धा RTOनी भरून दिलं पाहिजे.